नमस्कार मित्र सोनी. आजना ऐराणी बातम्या महत्त्वाना 7 ते 8 वर्तमानपत्रांना बातम्या तुमनासाठी. फटाफट चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आजना बातम्या ऐका. सुपर स्वच्छ लीगमा इंदोर 8व्यांदा प्रथम नंबरवर कायम. बिहारमा घरगुती ग्राहकसले 125 युनिट मोफत वीज. सध्या पुढे निवडणुका आहेत त्यासाठी योजना जाहीर. भूस्खलनमुळे अमरनाथ यात्रा स्थगित. संत गजानन महाराज पालखीना 2 महिनामा 1300 किलोमीटर प्रवास. ब्रिटनमा मतदारसनं वय 18 वरून सरकारने 16 वर्ष कर. क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले शिक्षक पुरस्कारने रक्कम सरकारने वाढायसन 1 लाख रुपया करी. जळगाव बाजार समितीमा ज्वारीले 3371 रुपयाना भाव. स्वच्छ सर्वेक्षण 2024 जळगाव जिल्हामा अमळनेर प्रथम क्रमांकावर. सरकार लवकरच उत्पादन शुल्कना गट कना पदे भरावशे. महाराष्ट्रमा 20 IAS अधिकारीसना बदल्या. न्यायमूर्ती संजीव शुक्ला यासने मध्य प्रदेश हायकोर्टना मुख्य न्यायाधीशपदी निवड. तब्बल 1,17,00,000 मृत लोकेसना आधार कार्ड सरकारने बंद करात. फसवणूक आणि अनधिकृत वापरसाठी UDIDAने या खाता निष्क्रिय करी टाकात. आते रिटायरमेंट पूर्वीच तुम्ही सर्व PFनी रक्कम काढू शकतस बरं का. 11वी प्रवेशनी दुसरी यादी जाहीर. मुंबईतून 79,000 विद्यार्थीसले संधी. व्यावसायिक अभ्यासक्रममा अनाथ विद्यार्थीसले 100% शुल्क माफ. वैद्यकीय अभ्यासक्रमनं प्रवेश वेळापत्रक जाहीर. लवकरच संजय गांधी निराधार योजनासाठी उत्पन्न मर्यादा वाढावेल शे सरकारने. पहिले 21,000पेक्षा कमी उत्पन्न राहे ना त्यातले संधी भेटे. आता सरकार यावर विचार करा ना की जास्त 21,000पेक्षा जास्त उत्पन्न आहे त्यातले बी या योजनांना लाभ भेटायला पाहिजे. स्वच्छता सर्वेक्षणमा महाराष्ट्राला 10 पुरस्कार भेटणार. तेज प्रताप यादव नवीन पार्टीने घोषणा करू शकतस. आज 5 वाजता संध्याकाळी त्यासनी प्रेस कॉन्फरन्स बोलायला शे. आम आदमी पार्टी इंडिया गठबंधन माईन बाहेर. या होतात आजना ऐराणी बातम्या. ऐका त्याबद्दल धन्यवाद.